श्री स्वामी समर्थ. विश्वास आणि श्रद्धा म्हणजे तुमच्या मनात उठणारे विविध विचार. तुम्ही ज्या प्रकारे विचार करता त्याचप्रमाणे घटना घडू लागतात आणि त्यावर तुमचा विश्वास बसतो. त्यातून श्रद्धा निर्माण होते. असंच तुमच्या मनाच्या आणि शरीराच्या संदर्भात होतं. तुम्ही कुठलीही गोष्ट का व कशासाठी करत आहात हे समजून घेऊन त्यावर योग्य अशी प्रार्थना केल्यानंतर त्या गोष्टी प्रत्यक्षात घडून येतात. अगदी आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडणं यामागे मुख्य कारण म्हणजे तुम्ही केलेली मनापासून भावपूर्ण प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असा जयघोष करा. मित्रांनो, आपल्यापैकी प्रत्येकाला सुख, शांती, आरोग्य, सुरक्षितता, मानसिक आणि आर्थिक हे स्थैर्य हवं असतं, पण ते आपल्याला मिळतंच असं नाही. एका प्राध्यापकाने नुकतंच कबूल केलं की मला माहीत आहे, मी जर माझ्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि माझ्या भावनांना, मनातील विचारांना योग्य दिशा दिली तर माझ्या आयुष्यातील ताण कमी होऊ शकतो. त्याबरोबरच माझ्या हृदयावर आलेला ताण कमी होऊ शकतो. मला हे सर्व समजतं, पण खरी अडचण ही आहे की मनात येणाऱ्या विचारांना योग्य दिशा देण्यासाठी कोणतं तंत्र किंवा कार्यपद्धती वापरावी याचं ज्ञान मला नाही. मन सतत अस्थिर असल्यामुळे समस्या निर्माण झाल्या की त्यावर तोडगा काढण्यासाठी नेमकं काय करावं हे न सुचल्यामुळे मन हताश होतं आणि पराभूत झाल्याची भावना मनात निर्माण होते. आपलं जीवन हे पूर्णपणे निरोगी असावं ही त्यांची इच्छा. अंतर्मनाचं कार्य कशा प्रकारे चालतं हे जाणून घेण्याची आवश्यकता त्यांना होती. हे ज्ञान त्यांना मिळालं तर ते पूर्णपणे निरोगी होऊन त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. त्यासाठी त्यांनी ह्या संदेशांचा वापर केला, निवड केली. तुमच्या अंतर्मनाची विलक्षण चमत्कार करणारी शक्ती या ब्रह्मांडात आधीपासूनच, या विश्वाच्या निर्मितीच्या आधीपासूनच अस्तित्वात, ती धर्माची निर्मिती होण्यापूर्वीच अस्तित्वात. जीवनाचं महान तत्वज्ञान, शाश्वत सत्य आणि सिद्धांत हे धर्माच्या अस्तित्वापेक्षा खूपच पुरातन आहे. होय मित्रांनो, तुम्ही फक्त इतकंच करायचं आहे जे काही तुमचं ध्येय आहे. तुम्हाला आयुष्यात जे काही मिळवायचं आहे त्या ध्येयाला तुमच्या रोमरोमात, तनामनात भिनू द्या. त्यामुळे अंतर्मनाची ताकद तुम्हाला त्या ध्येयाप्रत पोहोचवण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देईल. शुभस्य शीघ्रम. आजच नाही, आत्ताच तुम्ही याला सुरुवात करा. या चमत्काराची अनुभूती घ्या. अखंड प्रयत्न करत राहा. प्रयत्न करा आणि प्रयत्न करतच राहा. अगदी तोपर्यंत प्रयत्नशील राहा जोपर्यंत मनातले निगेटिव्ह, नकारात्मक, अपयशाचे, नैराश्याचे विचार दूर होऊन तुम्हाला तुमचं यश सकाळच्या स्वच्छ सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट दिसत नाही तोपर्यंत. होय मित्रांनो, जर तुम्ही सहमत असाल तर होय स्वामी आई असे तुम्ही टाईप करा आणि हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा. मित्रांनो, संयम म्हणजे वाट पाहणे नाही, तर वाट पाहताना चांगला दृष्टिकोन ठेवण्याची क्षमता आहे. तुम्हाला अपेक्षित असलेलं सुंदर, भाग्यशाली, सुखद आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी तुम्हाला जे काही लागतं ते सर्व तुमच्या आतच दडले. या खजिन्याचा वापर करून तुम्ही एक यशस्वी जीवन जगू शकता. त्यासाठी तुम्हाला हवी असलेली शक्ती ही अगदी तुमच्या हाताशी आहे. मात्र ते मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या अंतर्मनाची कवाडं उघडायला हवीत. खुल जा सिमसिम. असीम संपत्तीचं भांडार निरखून पाहायला हवं, तेव्हाच तुम्हाला त्या शक्तीचा, त्या असीम संपत्तीचा साक्षात्कार घडेल. अनेकांना याची कल्पनाच नसते की आपल्या आत दडलेल्या या खजिन्याच्या माध्यमातून आपल्याला हवं ते सर्व काही आपण मिळवू शकतो. आपल्या अंगी असलेल्या सामर्थ्याची अनेकांना जाणीवच नसते. त्यांना हे माहीतच नसतं की आपल्या अंतर्यामी असीम बुद्धिमत्ता दडलेली आहे, ज्या योगे ते यशस्वी बनू शकता.
उदाहरणच द्यायचं झालं तर बघा, कागदाचा साधा तुकडाही न उचलू शकणारा लोखंडाचा तुकडा त्याच्या अंगी चुंबकीय गुण निर्माण करताच त्याच्या वजनाच्या 12 पट वजन तो उचलू शकतो. अगदी त्याचप्रमाणे जगात 2 प्रकारची लोक. काही लोक असे की त्यांना त्यांच्या अंगी असलेल्या गुणांची पूर्णपणे जाणीव असते. त्यांच्यात आत्मविश्वास आणि श्रद्धा हा ठासून भरलेला असतो. आपण यशस्वी होण्यासाठीच जन्मलो आहोत असं त्यांचं ठाम मत असतं. पण दुर्दैवानं इतर बहुतांश लोकांना त्यांच्यातल्या सुप्त गुणांची जाणीवच नसते. त्यामुळे ते सतत स्वतःच्या कृतीवर, क्षमतांवर शंका घेतात. जेव्हा त्यांना यशस्वी होण्याची संधी मिळते तेव्हा त्यांना वाटतं की मी अपयशी झालो तर, माझं आर्थिक नुकसान झालं तर मग मला लोक काय म्हणतील. अशा अनेक विचारांनी ग्रस्त झालेले लोक आयुष्यात येणाऱ्या या संधीचा कधी लाभच घेऊ शकत नाही. मग यशाच्या शिखरावर न जाता ते आहे तिथेच अडकून बसत असतात. तुम्ही सुद्धा यशस्वी होऊ शकाल. होय, शाश्वत रहस्याचा शोध घ्या आणि त्याचा व्यवहारात उपयोग करू लागा. तेव्हा नक्कीच तुम्ही यशस्वी होत राहाल. होय, हे शाश्वत चिरंतन रहस्य म्हणजे आहे तरी काय, हे तुम्हाला माहीत आहे का? अंतरिक्षातील इतर ग्रहांवरचा प्रवास का अजून काही आहे हे शाश्वत रहस्य नाही? असं किंवा त्यापैकीच काहीच नाही. मग हे रहस्य म्हणजे नेमकं आहे तरी काय, हे आपल्याला कोठे सापडेल? त्याचा वापर आपण कसा करू आणि ते कसं समजून घेऊ, याचा कसा उपयोग करून कसे यशस्वी होऊ, या सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी सोपं. हे रहस्य बाहेर इतरत्र कुठेही नसून ते तुमच्या आतच दडलेलं आहे. हे रहस्य म्हणजेच तुमचं आतलं मन. अशक्य अशा वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवण्याची विलक्षण शक्ती, ऊर्जा आणि सामर्थ्य आपल्या अंतर्मनातच असते. एकदा का तुम्ही तुमच्या अंतर्मनात दडलेल्या अद्भुत शक्तींच्या संपर्कात आलात तर तिचा उपयोग करायला शिकलात की तुम्ही तुमच्या जीवनात नेहमी यशस्वी व्हाल. स्वास्थ्य, सुख, संपत्ती, आनंद तुम्हाला सदैव प्राप्त होईल. थोडक्यात तुम्ही सुपरमॅन किंवा सुपरवुमन बनाल. होय, असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये राजाधिराज योगीराज असे टाईप करा. हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. स्वामी आई, स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरोच, हीच स्वामींचरणी मनापासून प्रार्थना. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. धन्यवाद.